नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण दिवाळी विशेष ओव्हनचा अजिबात वापर न करता खुसखुशीत अशी नानकटाई कशी बनवायची हे पाहणार आहोत. बेकरीपेक्षाही नानकटाई अगदी खुसखुशीत अशी तयार होते. शिवाय इथे जे परफेक्ट प्रमाण दिले आहे त्यामध्ये जर तुम्ही नानकटाई बनवली तर चविष्टही होती. अगदी लहान मुलांनाही आवडेल इतकी सोपी रेसिपी मी इथे तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खुसखुशीत नानकटाई बनवण्यासाठी प्रथम आपण सर्व जिन्नस चाळून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे. ज्या वाटीने आपण मैदा घेणार आहोत त्याच वाटीने सर्व जिन्नस इथे आपण घेणार आहोत. आता 2 वाट्या मैदा घेतल्यावर लगेचच बाकीचे जिन्नस त्यामध्ये ॲड करूया. इथे मी अर्धी वाटी बेसन घेतले आहे. त्यामुळे ही नानकटाई अगदी खुसखुशीत अशी तयार होते. त्याबरोबरच 2 ते 3 चमचे मोठे इथे मी जाड रवा घेतला आहे. इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. त्यानंतर चिमूटभर इथे मी मीठ घेतले आहे. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित अशी होते. त्याबरोबरच पाव चमचा इथे मी वेलची पूड घेतली आहे. त्याबरोबरच 2 छोटे चमचे आपण इथे बेकिंग पावडर घेतली आहे. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थितपणे चाळून घेऊया म्हणजे त्यातील ज्या गुठळ्या असतात ते पूर्णपणे निघून जातील आणि फाईन पावडर अशी आपल्याला मिळेल. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस चाळून घेतल्यावर ते आपण बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण पाऊण वाटी तूप घालूया. आता तूप बाऊलमध्ये घातल्यावर लगेचच अशा प्रकारे व्यवस्थितपणे फेटून घेऊया. त्यानंतर त्यात आपण 1 वाटी पिठी साखर घालूया. इथे मी साखर व्यवस्थितपणे मिक्सरमधून फिरवून नंतर चाळून घेतली आहे. जर पिठी साखर घेणार असाल तर व्यवस्थितपणे चाळून घ्यायची आहे म्हणजे त्यातील ज्या गुठळ्या असतात त्या अगदी व्यवस्थितपणे मोडल्या जातील आणि फाईन पावडर मिळेल. म्हणून साखर अगदी व्यवस्थितपणे चाळून घ्यायची आहे. आता तुपामध्ये पिठी साखर घातल्यावर अशा प्रकारे एकाच दिशेने मिश्रण फेटून घ्यायचे आहे. मिश्रण हलके फुलके होईस्तोवर साधारणतः 15 मिनिटे हे मिश्रण फेटून घ्यायचे आहे. पाहू शकता किती स्मूथ पेस्ट अशी तयार झाली आहे. साखर तुपामध्ये व्यवस्थितपणे एकजीव झाली आहे आणि रंगही बदलला आहे. अशा प्रकारे एकाच दिशेने मिश्रण व्यवस्थितपणे फेटून घ्यायचे आहे. मिश्रण जेवढे तुम्ही फेटून घ्याल तेवढी ही नानकटाई अगदी हलकी फुलकी अशी तयार होते. पाहू शकता किती मिश्रण परफेक्ट असे हलके फुलके झाले आहे आणि रंगही बदलला आहे. आता ह्या स्टेजमध्ये जे आपण सुके जिन्नस अगदी व्यवस्थितपणे चाळून घेतले होते ते सर्वच्या सर्व आपण या मिश्रणात घालूया आणि अगदी मऊसूत असा गोळा तयार करून घेऊया. आता सर्व जे सुके जिन्नस आपण तूप साखरेच्या मिश्रणात घातले आहेत ते अशा प्रकारे हलक्या हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. हाताच्या उष्णतेने हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव होतात. आता जरी हे मिश्रण कोरडे वाटत आहे तरी पण हाताची जी उष्णता असते त्यामुळे तूप अगदी व्यवस्थितपणे मेल्ट होते. पाहू शकता किती परफेक्ट असा गोळा तयार होत आहे. अशा प्रकारे हलक्या हाताने मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करत राहायचे आहे आणि मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे. पाहू शकता मिश्रण थोडेसे अजून घट्टसर वाटत आहे. आता त्यात आपण गोळा व्हावा यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे तुपाचा वापर करत आहे. इथे मैद्याच्या क्वालिटीनुसार तुपाचा वापर करायचा आहे कारण कधीकधी मैदा जुना असतो तेव्हा तूप जास्त लागते. म्हणून इथे मी 3 चमचे तुपाचा वापर करत आहे. आता अशा प्रकारे तूप मिश्रणात घातल्यावर व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. म्हणजे आपण 1 वाटी पूर्णपणे तूप घेतले आहे. पाऊण वाटी तूप आधी आपण मिश्रणात घातले होते आणि आता पुन्हा 3 चमचे तूप आपण घातले आहे. म्हणजे पूर्णपणे 1 वाटी आपण तूप इथे या मिश्रणासाठी वापरले आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे गोळा एकजीव करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. इथे जास्त जोर लावायचा नाही कारण आपण नानकटाई बनवत आहोत, कणिक मळत नाही आहोत. पाहू शकता अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता नानकटाई बनवण्याच्या आधी आपण कढई व्यवस्थितपणे गरम करून घेऊया. म्हणजेच कढईमध्ये ही नानकटाई मी बेक करणार आहे. आता
कढई गरम करत असताना त्यामध्ये जाळी ठेवली आहे आणि त्यावर झाकणही ठेवले आहे आणि मीडियम गॅस करून आपण कढई व्यवस्थितपणे गरम करून घेणार आहोत. आता नानकढई बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी चमचा घेतला आहे, म्हणजेच एक समान नानकढई व्हावी यासाठी अशा प्रकारे छोटा कोणताही मीडियम साईजचा चमचा घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे मिश्रण हातावर घेऊन हलक्या हाताने अगदी व्यवस्थितपणे गोलाकार दिल्यावर मधून दाबून घ्यायचा आहे. हलक्या हातानेच मिश्रण दाबून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे अगदी व्यवस्थितपणे त्याला नक्षीकाम यावे त्यासाठी इथे मी सुरीचा वापर करत आहे. अशा प्रकारे अधूनमधून कट करून व्यवस्थितपणे नानकटाई करून घ्यायची आहे. आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. किती परफेक्ट नानकटाई तयार झाली आहे. अशाच प्रकारे मी अजून एक तुम्हाला नानकटाई बनवून दाखवते आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अगदी हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे गोलाकार देऊन घेतल्यावर मध्ये दाबून नंतर सुरीने अशा प्रकारे आडव्या उभ्या रेषा कट करून घ्यायच्या आहे. पाहू शकता दुसरीही अगदी व्यवस्थितपणे नानकटाई तयार झाली आहे. आता अशाच प्रकारे आपण नानकटाया बनवून घेऊया. पाहू शकता सर्व नानकटाया मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. आता वरून आपण अशा प्रकारे बदामाचे छोटेसे काप लावूया, त्यामुळे ह्या नानकटाया अगदी आकर्षक दिसतात. आता बदामाचे काप अशा प्रकारे लावून घेतल्यावर लगेचच आपण नानकटाई बेक करण्यास ठेवूया. त्यासाठी आधीच मी कढई प्रीहीट करून घेतली आहे. आता त्यावरील झाकण काढूया आणि हलक्या हाताने आपण जी नानकटाई बनवून घेतली आहे ती अशा प्रकारे त्यामध्ये ठेवूया. इथे हात सांभाळून अगदी व्यवस्थितपणे प्लेट कढईमध्ये ठेवायची आहे. आता कढईवर झाकण ठेवूया आणि गॅस अगदी बंद करून साधारणतः 15 ते 20 मिनिटे ही जी आपण नानकटाई त्यामध्ये ठेवली आहे ती अगदी व्यवस्थितपणे बेक करून घेऊया. 15 ते 20 मिनिटानंतर पाहू शकता नानकटाई अगदी व्यवस्थितपणे फुलली आहेत. आता ती आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेल्या नानकटाई व्यवस्थितपणे बेक करून घेऊया. इथे मी काही नानकटाई एअर फ्रायरमध्ये व्यवस्थितपणे बेक करून घेत आहे. आता एअर फ्रायरमध्ये जी नानकटाई आपण व्यवस्थितपणे ठेवली आहे ती लगेचच बास्केट आपण एअर फ्रायरमध्ये घालूया आणि 180 डिग्रीवर 15 ते 20 मिनिटे ही नानकटाई व्यवस्थितपणे बेक करून घेऊया. 15 ते 20 मिनिटानंतर नानकटाई पूर्णपणे तयार होईल. अशा प्रकारे दोन्ही प्रकारच्या नानकटाया मी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्या आहेत. पाहू शकता जी सफेद दिसत आहे ती मी कढईमध्ये बनवली आहे आणि जो डार्क कलर दिसत आहे ब्राऊन कलर ती मी एअर फ्रायरमध्ये व्यवस्थितपणे बेक करून घेतली आहे. अशा प्रकारे तयार झाली खुसखुशीत अशी नानकटाई, तेही कढईमध्ये. तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या दिवाळीला खुसखुशीत अशी नानकटाई बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच खुसखुशीत साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.